विद्यार्थी मित्रो, शेवटी आपण लक्षात ठेवा, ह्या सूचना अनुभवी तज्ञांच्या चर्चेतून तयार केलेल्या आहेत. याचा फिजिक्स व इतर विषयांना पण चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे. मैं सभी का स्वागत करता हूं फिजिक्स ज्ञान मुकेशनिक चैनल पे. आज अपने चैनल पे पाटिल सर आ रहे. सर पाटिल सर कहां के? इचलकरंजी कोल्हापुर में है, वहीं के है. बहुत एक्सपीरियंस होल्डर है. उनका अनुभव बोर्ड में सब काम कर चुके. उन्होंने एग्जामिनर, मॉडरेटर, चिप मॉडरेटर, पेपर सेटर, चिप रिसोर्स पर्सन, अदर बोर्ड ऑफ स्टडी मेंबर, अलग अलग कमिटी में उन्होंने काम किया है. बच्चे क्या गलती करते क्या नहीं है उनके ही मुंह से हम लोग सुनने वाले. तो चलो पाटिल सर की वीडियो को हम लोग आगे कंटिन्यू देखेंगे. शेयर करना है सभी बच्चों को, क्योंकि भैया पाटिल सर का खुद का अनुभव और खुद बहुत ज्यादा स्टडी कर चुके हैं उन्होंने फिजिक्स में. तो क्या क्या गलती करते बच्चे उसके ऊपर हम लोग अभी पाटिल सर की तरफ बढ़ते. तो पाटिल सर आपको बेस्ट लक. विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक S.J. पाटील, निवृत्त उपप्राचार्य, गोविंदराव ज्युनियर कॉलेज इचलकरंजी. मी इयत्ता 12वी फिजिक्स साठी एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, पेपर सेटर, सीटी पेपर सेटर या विविध काम मी केलेलं आहे. माझा शिकवण्याचा 37 वर्षाचा अनुभव आहे. त्याच पद्धतीनं मी राज्यमंडळाकडे फिजिक्स विषयासाठी अभ्यास मंडळ सदस्य व तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर राज्यातील सर्वच सीएम लोकांची संयुक्त मीटिंग असते, ज्यामध्ये यथावकाश विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून जर मॉडेल अँसर पेपरमध्ये स्कीम ऑफ मार्किंग किंवा आणखीन काही दुरुस्त्या कराव्या लागल्या तर त्याची चर्चा करण्यात येते व सीएमना योग्य त्या सूचना देण्यात येतात. आणि हे करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि या सर्व माझ्या अनुभवाचा विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी व पेपर सोडत असताना काही आपल्याकडे दडपण असेल किंवा काही गैरसमज असतील ते दूर व्हावेत या हेतून आज मी आपल्याला मार्गदर्शन करू इच्छितो. फिजिक्स विषयाला मी जे काही सांगणार आहे तेच थोडाफार बदल करून आपण केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स व बायोलॉजी या विषयासाठी आपण प्रयत्न करू शकता. फिजिक्स विषयामध्ये फिजिक्स विषयासाठी बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स म्हणजेच अगदी हुशार विद्यार्थ्यांना 90च्या वर, मध्यम विद्यार्थ्याला सर्वसाधारण 70 ते 90 या दरम्यान व अगदी सामान्य विद्यार्थी जरी असला तरी त्याला किमान 60 पर्यंत कशी मजल मारता येईल या दृष्टीनं आजचे मुद्दे आपल्याला निश्चितच उपयोगी होतील याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांनाच येत्या एप्रिल-मे 2021 मध्ये होऊ घातलेल्या बोर्ड परीक्षेला सामोरं जायचं आहे. गेल्या वर्षभर आपण कोविड-19 या महामारीच्या विविध त्रासामुळे होरपळून निघालेलो आहोत. अभ्यासावर कळत न कळत सर्वच विद्यार्थ्यांच्यावरती परिणाम झालेला आहे. तथापि कोणत्याही विद्यार्थ्यांना स्वतःवर जो परिणाम झालेला आहे तोच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि त्यामुळं आपण कोणतेही दडपण घेऊ नये असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आपण निर्भयपणे, तणावरहित, अगदीच हसत जर आपण परीक्षेला सामोरं गेलो तर आपलं जे काही आपण ध्येय ठरवलेलं आहे त्यापेक्षाही जास्त गुण परीक्षेमध्ये मिळवणं सहज शक्य आहे याची खात्री आपल्याला मिळेल असं मला वाटतं. आपण आता विषयाकडे वळूया. फिजिक्स विषयाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न सर्वांना ज्ञात आहेच. पेपर सोडत असताना जास्त गुण मिळण्याच्या दृष्टीनं 1 व 2 मार्क्सच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करावा. कारण सेक्शन ए मध्ये 10 एमसीक्यू व 8 व्हीएस आहेत. त्यामध्ये 13 थेअरी व 5 न्यूमेरिकल्स आहेत. अशी एकूण 18 मार्क्स आहेत. सेक्शन बी मध्ये 16 मार्क्ससाठी 2 मार्क्सचे एकूण 12 प्रश्न, त्यामध्ये 7 थेअरी व 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत. व सेक्शन डी मध्ये 3 प्रश्न, 2 मार्क्स थेअरी प्लस 2 मार्क्स न्यूमेरिकल असे 12 मार्क्स, म्हणजेच अगदी लहान उत्तर असणारे एकूण 46 मार्काचे 1 व 2 मार्काच्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. हे सर्वांनी ध्यानात ठेवा. विद्यार्थी मित्र, प्रश्नपत्रिका सोडत असताना आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सेक्शन वाईज सिरियली प्रश्न घेऊन सोडवणं कधीही योग्य असतं.
विशेषतः सेक्शन ए मध्ये एमसीक्यू साठी उत्तर लिहिताना आपण काही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये ऑप्शन्स ए बी सी डी 4 दिलेले असतात आणि त्यासमोर वेगवेगळे उत्तर दिलेले असतात. उदाहरणार्थ समजा पहिला प्रश्न सब क्वेश्चन आपण घेतलेला आहे, ज्याचं उत्तर आहे आपलं ए आणि कोल्हापूर असं त्यामध्ये छापलेलं असेल, तर आपण लिहित असताना क्वेश्चन नंबर 1 पुन्हा सब क्वेश्चन नंबर, मग उत्तराचा अल्फाबेट ज्याला आपण म्हणतो ते स्मॉल ए आणि समोर कोल्हापूर असं लिहावं. दुसऱ्या सब क्वेश्चनसाठी 2 समजा अल्फाबेट बी आहे तर अल्फाबेट बी आणि मुंबई असेल तर मुंबई लिहायचं आपण. तिसऱ्या प्रश्नाला सी आणि पुणे आहे असं गृहीत धरा आणि चौथ्यासाठी डी नागपूर असे गृहीत धरा. म्हणजे ए कोल्हापूर, बी मुंबई, सी पुणे आणि डी नागपूर असं उत्तर येणं अपेक्षित आहे. बरेच विद्यार्थी फक्त स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी किंवा स्मॉल डी लिहितात अथवा कोल्हापूर फक्त कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर असं लिहितात. असं लिहिल्यास आपल्याला गुण मिळणार नाहीत हे आपण नक्कीच ध्यानात ठेवावं. एमसीक्यू मध्ये खाडाखोळ करू नये अशी अपेक्षा आहे. एमसीक्यूचा प्रश्न तर अजिबात लिहू नये, कारण एमसीक्यूचा प्रश्न लिहिणे अपेक्षित नाही, त्यामुळे आपला वेळ वाया जातो. त्यामुळे फक्त एमसीक्यू साठी आता मी सांगितल्याप्रमाणे उत्तर फक्त लिहावं. एमसीक्यू रिपीट करू नये. नंतर लिहिलेल्या एमसीक्यूना गुण मिळतीलच असे नाही हे आपण गृहीत धरावे. फिजिक्समध्ये प्रथम तयार करत असताना टेक्स्टबुक मधील सर्व डायग्रॅम्सचा सराव करावा. काही वेळा आपण त्याला पाठ करणे म्हणतो, मला ते पटत नाही. सर्व डेफिनेशन्स, प्रिन्सिपल्स, स्टेटमेंट्स, डिस्टिंग्विश, युजेस समजावून घेऊन लक्षात ठेवा. एक मार्क सेक्शन ए मध्ये दुसरा जो प्रश्न आहे ज्याला आपण व्हीएसए म्हणतो, इथं 1 मार्काच्या प्रश्नाचे नेमके उत्तर एका ओळीतच अपेक्षित आहे. तथापि काही वेळा एका शब्दात पण असू शकते हे आपण ध्यानात ठेवावे. टेक्स्टबुक क्वेश्चन्स प्लस न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ड असोत किंवा अनसॉल्व्ड असोत याचाच आपण जास्त सराव करावा. आता बऱ्याच ठिकाणी गैरसमज होत आहे की SCERTने प्रसिद्ध केलेली क्वेश्चन बँक जी आहे ती केली की फक्त चालते का? विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की SCERTनं क्वेश्चन बँक मध्ये क्लिअर छापलेलं आहे की ही क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांना फक्त सरावासाठीच आहे. याशिवाय यातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी असे नमूद केले आहे, हे आपण विसरता कामा नाही. बहुतेक विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्सचा मोठा प्रॉब्लेम असतो. तथापि आपण व्यवस्थित सराव केला तर प्रॉब्लेम्सला आपण अजिबात घाबरू नये असं मला वाटतं. न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवत असताना पायची किंमत 3.142 अशी घेतली तरच मार्क्स मिळतील असं बोललं जातं. प्रथम सर्वांनी सेक्शन ए च्या अगोदर दिलेले फिजिकल कॉन्स्टंट सर्व काळजीपूर्वक वाचून घ्यावेत. ज्या ज्या ठिकाणी उपयुक्त होणार आहे त्या ठिकाणी त्याच कॉन्स्टंटचा उपयोग आपण करावा. न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी भीती कमी वेळा दृष्टीने मी सांगतो आपल्याला की योग्य तो फॉर्म्युला आपण लिहिला, सबस्टिट्यूशन केलं की त्या प्रॉब्लेमला किती मार्क्स असतील त्याचे निम्मे मार्क्स नक्कीच मिळतात. त्यामुळे प्रॉब्लेम सोडणे हा प्रकार नाही, तर तो प्रॉब्लेम सोडवणे आणि किमान निम्मे मार्क तरी मिळवणे जे हक्काचे आपले आहेत हे आपण लक्षात ठेवावं. त्यामध्ये प्रॉब्लेमला जे पुढच्या लास्ट मध्ये जातात त्यांनी उत्तर लिहित असताना त्याचे असलेले युनिट लिहिले पाहिजे, अन्यथा अर्धा मार्क कमी होतो हे लक्षात ठेवावे. सेक्शन बी सी डी मध्ये ऑप्शन्स आहेत, त्यामुळं जो सेक्शन तुम्ही आधी लिहायला घ्याल, उदाहरणार्थ आता आपण सेक्शन बी ला पोहोचलोय. सेक्शन बी मध्ये एकूण 12 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येकी 2 मार्काचे. त्यामधले आपल्याला 8 निवडायचे आहेत, त्यामुळे आपण 12च्या 12 उपप्रश्न वाचावेत आणि जे उपप्रश्न आपल्या अभ्यासाच्या तयारीप्रमाणे जादा गुण मिळतील तेच निवडावेत. यासाठी लागणारा वेळ हा वाया जात नाही, उलट लक्षात ठेवा हा वेळ आपला वाचवतो. त्या सेक्शन मधील
प्रश्न आपण त्या सेक्शनमध्ये लिहा. चॉईस ऑफ क्वेश्चन्स in section B, C and D is very important as student has to attempt in section B and C 8 out of 12 each, म्हणजेच 12 पैकी 8 सोडवायचे आहेत दोन्ही सेक्शन मध्ये, आणि सेक्शन डी मध्ये 5 प्रश्नांपैकी 3 सोडवायचे आहेत, आणि त्यामुळं ते सगळे उपप्रश्न वाचून प्रश्न निवडण्यासाठी आपला नक्कीच फायदा होईल, आपला जास्त स्कोर होऊ शकतो. पेपर रिव्हिजन चांगलं करावं यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपण उत्तर लिहायला सुरुवात करतो सेक्शन बी, सी आणि डी मध्ये, त्यावेळी त्या प्रश्नाचं हेडिंग लिहा. स्टेटमेंट, फिगर, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, युजेस स्वतंत्र लिहावेत. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मध्ये अँसर लिहिताना उत्तरास जे शेवटी येतं त्याला अधोरेखित करावं, म्हणजे एक्झामिनरना ते उत्तर पटकन उठून दिसतं. सेक्शन सी मध्ये फक्त डेरिव्हेशन विचारले जाण्याची शक्यता आहे असं गृहीत धरा. तथापि 2 मार्क्ससाठी छोटे डेरिव्हेशन सेक्शन बी मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा सेक्शन डी मध्ये जो थेरीचा पार्ट आहे त्यामध्ये येऊ शकतात, हे आपण ध्यानात ठेवावं. त्यामध्येही एकूण 8 प्रश्नांसाठी एकूण 7 थेरी प्रश्न व 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे एकूण 24 मार्क्स आहेत. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मध्ये फॉर्म्युला लिहून सबस्टिट्यूशन केले तरी त्याचे स्कीम प्रमाणे गुण मिळतात, हे मगाशी मी बोललोच. स्कॉलर स्टुडंट्सना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मध्ये सर्वच्या सर्व गुण मिळण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे, आणि यामुळे तुम्ही सहजासहजी 95च्या वर 100 पैकी जाऊ शकता, आणि कमी वेळेत एक्झाम्पल्स तुमचे सोडून होतात, त्यामुळे तुम्ही एक्झाम्पलला घाबरू नका. विद्यार्थ्यांनो, डिस्टिंग्विश बिटवीन अमुक अमुक तमुक तमुक असं म्हटलं गेलं तर, म्हणजेच ए आणि बी असं असेल तर लक्षात ठेवा, आपण 2 मार्काला असेल तर 2 क्लिअर पॉइंट्स ऑफ डिफरन्स देणं अपेक्षित आहे. म्हणजे डावीकडे सेंटिपिटल फोर्स आहे, उजवीकडे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, तर सेंट्रिपिटल फोर्सचे एकाखाली 1-2 मुद्दे आणि बरोबर त्याच्या विरुद्धचे मुद्दे उजव्या बाजूला सेंट्रिपिटल फोर्सच्या खाली येणं अपेक्षित आहे. काय अर्धा 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 असे तुम्हाला 2 मार्क मिळतात. जर 3 मार्काला असतील प्रश्न तर आपण 3 मुद्दे फरकाचे द्यावेत अशी अपेक्षा. त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळा डायग्रामवरती प्रश्न असतात. जर डायग्रामवरती प्रश्न असेल तर समजा 1 मार्काला डायग्राम असेल तर अर्धा मार्क डायग्रामला असतो आणि त्याच्या लेबलिंगसाठी अर्धा मार्क असतो. लेबलिंग 4 पुरेशा आहेत. 2 मार्काला डायग्राम विचारले असेल तर 1 मार्क सुबक आकृतीला त्यातलं फिजिक्स बरोबर असणं अपेक्षित आहे, आणि लेबलिंगसाठी 1 मार्क असतो, हे आपण ध्यानात ठेवावं. रे डायग्राम असेल तर त्यामध्ये एरो बरोबर दाखवणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं काही डायग्राम मध्ये रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर दाखवायचे असतात. उदाहरणार्थ, वेक्टर एफ असेल तर त्याचे 2 कॉम्पोनंट्स एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा असतात. एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा या दोन्ही मधला अँगल बरोबर 90 डिग्री असेल तर त्यातलं फिजिक्स बरोबर आहे, हे आपण लक्षात ठेवा. सर्किट डायग्राम मध्ये डिरेक्शन ऑफ करंट बरोबर दाखवलं पाहिजे आपण, किंवा बॅटरी किंवा सेल असतो त्याच्या टर्मिनल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह अथवा पोलॅरिटीज या बरोबर दाखवल्या पाहिजेत, हे आपण ध्यानात ठेवावं. महत्वाचं, सेक्शन ए मध्ये एमसीक्यूची उत्तर लिहिताना एका ओळीला एकच लिहावे, नंतर 1 ओळ सोडून पुढील एमसीक्यूचे उत्तर लिहावे. उत्तर कसं लिहावं हे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच व्हीएसए मध्ये उपप्रश्न झाला, एखादा उपप्रश्न झाला की 1 ओळ सोडून मग पुढचा उपप्रश्न लिहावा. प्रत्येक सेक्शनची सुरुवात नवीन पेज वर करावी. तसंच सेक्शन बी, सी आणि डी मध्ये प्रत्येक उपप्रश्न झाला की 1 ओळ सोडून पुढील उपप्रश्न सुरू करावा. प्रत्येक सेक्शन मधील निवडलेले, त्याला म्हणून मी चॉईस ऑफ क्वेश्चन म्हणतो, उपप्रश्न सलग लिहावेत. शक्यतो 2 सेक्शन मधील प्रश्न एकमेकात मिक्स करू नयेत. अगदीच नाईलाज झाला तर सर्वात शेवटी असे राहिलेले उपप्रश्न सेक्शनच्या टायटलसह, म्हणजेच ए बी सी डी काय असेल ते लिहून लिहावेत अशी अपेक्षा. सर्व विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेले किमान 3 स्पेसिमन किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर सोडावेत. पण पहिला सोडून झाला की तो आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्यावा. त्यातील सूचनांचा आपण सूचना ध्यानात घ्याव्यात, म्हणजे चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. शिवाय टाइम मॅनेजमेंटची आपल्याला सवय लागेल व आपला आत्मविश्वास वाढेल. पीसीएमबी साठी अत्यंत महत्वाचं, केमिस्ट्रीकरिता बहुतेक फिजिक्स प्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, त्यामुळे वरील सूचना आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. बायोलॉजी मधील
बायोलॉजीचे स्वरूप याच पद्धतीनं आहे, फक्त त्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कमी असतात. मॅथमॅटिक्ससाठी 80 मार्काचा पेपर असल्याने उपप्रश्न संख्या जास्त आहे, पद्धत हीच, त्यामध्ये डायग्राम्स कमी असतात. विद्यार्थी मित्रो, शेवटी आपण लक्षात ठेवा, ह्या सूचना अनुभवी तज्ज्ञांच्या चर्चेतून तयार केलेल्या आहेत. याचा फिजिक्स व इतर विषयांना पण चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे. ही काही बोर्डाची नियमावली नाही, पण संकेत आपण गृहीत धरा. अभ्यास करत असताना तणावरहित करा व परीक्षेला हसत सामोरे जा. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास व्यवस्थित करण्याकरिता व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.